राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ही कहाणी आहे एका छोट्याशा गावामध्ये. रजतचं नुकतं लग्न झालेलं होतं. घरची परिस्थिती गरिबीची होती. लग्नानंतर रजतची जबाबदारी वाढली होती, म्हणून त्याला जास्त पैसा कमवण्याची इच्छा होती. म्हणून त्याने लग्न झाल्यानंतरच जास्त पैसा मिळवण्यासाठी बाहेरगावी जाण्याचा विचार केला आणि तो बाहेरगावी निघून गेला आणि लग्नाच्या बायकोला तिथेच आपल्या घरी त्याने ठेवले होते आणि स्वतः तो उदरनिर्वाह करण्यासाठी चांगले पैसे कमवण्यासाठी परगावाला निघून गेला. रजतचा भाऊ हा त्या घरातच राहत होता, पण इथे वहिनीकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन खूपच वाईट होता. तो नेहमी त्याला बघत असे, कधी अंघोळ करताना, कधी कपडे बदलताना, तर कधी झोपताना. तर इथे दिराची आपल्या भावाच्या बायकोवर वाईट नजर होती. जेव्हा सुमित्राच्या नजरेत आलं की तिचा दीर तिच्याकडे वाईट नजरेनं बघत आहे, तर तिने कोणताही गोंधळ न घालता, भांडण न करता दिराला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा दीर एकही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट त्याने आपल्याच वहिनीला प्रेमाने समजवले आणि तिला आश्वासन दिले की मी तुझ्याशी लग्न करणार आणि माझ्या भावापेक्षा जास्त सुखी ठेवणार आणि जास्त तुझ्यावर मी प्रेम करणार आहे. म्हणून दोघांचे चांगले संबंध राहिले होते. पण जेव्हा रजत हा परगावाहून परत आला आणि आपल्या बायकोला आपल्या भावाबरोबर नको त्या अवस्थेत पाहिल्यावर नंतर जे घडलं ते ऐकून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आता ही सविस्तर घटना घडली कशी ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्यांची अपडेट सगळ्यात पहिलं मिळत राहील. रजतचे सुमित्राबरोबर नुकतंच झालेलं लग्न होतं. रजतची परिस्थिती चांगली नव्हती. आता लग्न झाल्यानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला जास्त पैशाची गरज होती. पण रजत तिथे ज्या गावात राहत होता तिथे हवं तसं काम मिळत नव्हतं आणि मिळालेल्या कामात जास्त पैसासुद्धा मिळत नव्हता. त्याने जास्त पैसा मिळावा म्हणून परगावाला जाऊन काम करण्याचा विचार केला होता. कारण आता तो एकटा नसून त्याच्याबरोबर बायको होती, म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. त्याला आपल्या बायकोला खुश ठेवायचं होतं आणि जास्त पैसा कमवायचा होता. पण सुमित्राने सुद्धा त्याच्या या निर्णयाला विरोध केला नाही. सुमित्राने आनंदाने रजतला परगावाला जाण्यासाठी परवानगीसुद्धा दिली होती. रजत आता परगावाला निघून गेला होता. तो कधी महिन्याने एकदा तर कधी 15 दिवसांनी एकदा सुमित्राला भेटण्यासाठी गावात येत असे. दोघेजण चांगल्या गप्पा मारत असत, एकमेकांना सुखदुःखाच्या गोष्टी करत असत. नंतर पुन्हा रजत शहराकडे निघून जाईल. आता सुमित्रा घरात एकटीच होती आणि रजतचा भाऊ पण तिथेच राहत होता. भावाचा आपल्या बायकोवर वाईट नजर आलेली होती. तो नेहमी आपल्या बहिणीला नको त्या दृष्टीने पाहत असे. कधी तिला कपडे घालताना, कधी तर अंघोळ करताना, तर कधी घरी झोपताना. म्हणजे तो नेहमी आपल्या बहिणीवर दृष्टी लावून ठेवलेला होता. जेव्हा सुचित्राच्या नजरेत आलं की त्याचा दीर त्याला वाईट नजरेनं बघत आहे, तेव्हा सुचित्राने खूप समंजसाने याचा मार्ग काढला. कोणताही वाद न घालता, गोंधळ न करता आपल्या दिराला प्रेमाने समजवलं की हे जे तू करत आहेस ते खूप चुकीचं आहे. पण त्याच्या दिराने एकही ऐकलं नाही. तेव्हा त्याने म्हटलं की माझा भाऊ इथे राहत नाही. माझ्या भावाची जी रिकामी जागा आहे ती मी तुझी पूर्ण करणार आहे. मी तुला खूप खुश ठेवीन. मी तुझ्याबरोबर लग्न करेन आणि माझ्या भावापेक्षा सुद्धा मी तुला जास्त खुशी देईन. तू माझ्याशी लग्न कर. अशा गोष्टींची तू कोणतीही काळजी करू नकोस, असं आश्वासन दिराने सुचित्राला दिला. सुचित्राला सुद्धा एकटेपणा खूप वाटत होता, कारण नुकतंच झालेलं लग्न होतं. तिचा नवरा रजत हा खूप दिवसच तिच्यापासून दूर होता. सुचित्राच्या मनात पण एक पोकळी निर्माण झालेली होती. म्हणून सुचित्राने आपल्या दिराचे हे सगळं ऐकलं. दोघांचा संबंध निर्माण झाले. आजूबाजू आल्यानं सुद्धा या दोघांवर संशय आला नाही, कारण सुचित्रा आणि रजतचा भाऊ म्हणजे एकमेकांचे वहिनी आणि दीर असे त्यांचे संबंध होते. म्हणून आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना कोणताही संशय आला नव्हता. त्यामुळे या दोघांचे संबंध खूप काळ चांगले टिकले. आता ह्यांच्या संबंधाला 4 वर्षे झालेली होती. एके दिवशी रजतने आपल्या बायकोला अचानक येऊन भेटण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटलं की मी अचानक गेलो तर माझी बायको खूप खुश होईल. आणि जेव्हा तो घरात आला तेव्हा त्याने आपल्या बायकोला आपल्याच भावाबरोबर नको त्या अवस्थेत पाहिल्यावर रजत खूप आश्चर्यचकित झाला.
त्याला इतका राग आला की त्याला तो राग सहन होत नव्हता, पण तरीही त्याने शांततेने, सामंजस्याने, सहनशीलतेने एक निर्णय घेतला. त्याच्या मनात एक विचार येत होता की माझ्या भावाला मारलं तरी मला तुरुंग होईल, बायकोला संपवलं तरीही तुरुंगवास होईल. ह्यावर त्याने एकच मार्ग काढा, आपल्या बायकोला घरातून हाकलून लावलं. सुचित्राला सुद्धा हेच सगळं हवं होतं, कारण ती आपल्या दिराबरोबर लग्न करणार होती. ती तिथून शांतपणे निघून गेली आणि आपल्या दिराला भेटायला गेली आणि दिराला सांगितलं की जसं आपल्याला हवं होतं तसंच काम झालेलं आहे. तुझ्या भावाने माझ्याशी सगळे संबंध तोडले आहेत आणि मला घराबाहेरून काढून टाकलेलं आहे. आता तू आणि मी एकमेकांशी लग्न करण्यास मोकळे झालेलो आहे. आता तू माझ्याबरोबर लग्न कर, कारण तू मला आश्वासन दिलं होतं. त्यावर सुचित्राच्या दिराने या सगळ्या गोष्टीवर जे म्हटलेलं होतं ना, सगळ्या गोष्टींना नकार दिला. सुचित्राला त्याच्या दिराने तिथून हाकलून लावले. सुचित्रा मोठमोठ्याने रडू लागली. आजूबाजूच्या लोकांना काही कळत नव्हतं, कारण त्यांना ह्या झालेल्या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुचित्राने कोणताही विचार न करता जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना झालेली सगळी सत्य परिस्थिती सांगितली. आता पोलीस सुचित्राने सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या झालेल्या घटनेची चौकशी करत आहे. पण मित्रांनो, काही जणांना असं वाटतं की सुचित्राने जे केलं ते चुकीचं आहे, तर काहींना वाटतं की त्याच्या दिराने त्याला आश्वासन दिलं लग्नाचं, त्यामुळे सुचित्राने हे चुकीचं पाऊल उचललं, त्यामुळे तिचा दीरसुद्धा गुन्हेगार आहे. तर काहींना वाटतं की सुचित्राच्या नवऱ्याला, रजतला, नुकतंच लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोला असं एकटं सोडायला नको पाहिजे होतं. इथे सगळ्यांना चुका निघत आहेत, पण चूक कोणाची असो, यामध्ये सुचित्राचा मोठा नुकसान झालेला आहे. आता पोलीस जे निर्णय घेतील ते घेतील, पण जे सगळं घडलं ते खूप चुकीचं आहे. 2 मिनिटाच्या आनंदाकरता माणूस आपल्या आयुष्याला कोणत्या टोकापर्यंत नेतो हे त्यालासुद्धा कळत नाही. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.